अनिकेत भोईर आपण कुठे असाल तर आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर, ज्यांचा आवाज मित्रांनो आपण ऐकताय. स्पर्धेची इत्यंभूत माहिती ज्यांच्या आवाजाने आपल्याला या ठिकाणी पुरवली जाते. मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू झाली आहे. द्वितीय सत्राला या ठिकाणी सुरुवात करतोय. द्वितीय फेरीची मॅच मैदानावरती. वेळ काउंटडाऊन केला जातोय. बरोबर 1:19 पहिला चेंडू पडतोय. वेळेची काळजी घेणं बंधनकारक आहे. हा सामना 4 षटकांचा असेल. सूचना लक्षात घ्या दोन्ही संघाचे कॅप्टन. द्वितीय फेरीची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू झाली आहे. हायवे दिवे विपक्ष टेंबिवली अशी मॅच मैदानावरती. सलामीची जोडी मैदानावर प्रतीक पाटील आणि परेश ही जोडी मैदानावर सुरुवात करतायत. धावफलकावरती एका धावेच्या मदतीनं श्री गणेशा झालाय. गोलंदाज आर्यन यावेळेस पहा जबरदस्त फटका पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलाय. चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. या मॅचचा पहिला चौकार. परेशच्या बॅटमधनं निघालेल्या या 4 धावा स्कोर कार्ड वरती एकंदरीत आपण पाहिलं तर 5 धावा आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त मॅच. या अगोदरचा सामना जर आपण पाहिला असेल तर दोनही संघांनी अतिशय सुंदर खेळ मैदानावरती पेश केला. सुरुवातीलाच टेंबिवली वडवली मॅच पाहिली. त्या मॅच मध्ये टेंबिवली जिंकली. यावेळेस पहा फटका चांगलाय. जागेवरनं खडेकडे स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला. चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड 6 धावांसाठी. सामना अतिशय सुंदर पाहायला मिळतोय. भिवंडी ग्रामीणच्या 2 टीम खेळतायत. सामना 4 षटकांचा. द्वितीय फेरीची मॅच मैदानावरती. एका बाजूने हायवे दिवे आणि त्यांना फाईट देत असताना टेंबिवली. या 2 मातब्बर संघांच्या दरम्यान चाललेला हा सामना. भिवंडी ग्रामीणच्या दोनही टीम एकमेकांच्या समोर झुंजतायत. एका बाजूने टेंबिवली सुरुवात दमदार देत आहेत. षटकार ठोकलाय. बॅटिंग करत असताना बॅट्समन परेशनं 6 धावांच्या मदतीने धावफलक वेगानं पुढे सरकले. यावेळेस पहा चेंडू चांगला होता. निश्चितच विकेट किपरला बीट करून चालला लॉंग स्टॉप एंडला. सीमारेषेच्या पल्ल्याड लेग बाईचा इशारा. चौकार. तरी सुद्धा जवळजवळ 800 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत. त्याचबरोबर
हजारोच्या संख्येनं मैदानावरती गर्दी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतीये. क्रिकेटचे दर्दी चाहते यावेळेस पहा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतरची खून करत असताना पंच योगेश बुटेरे सर, योगीराजी बुटेरे. इशारा व्हाईट बॉलचा. अवांतरची धाव फलकावरती येते. 16 धावा तब्बल स्कोर कार्डवर. षटक पहिलं. सामना 4 षटकांचा. पहिलं षटक. आता मात्र आर्यन भोईर थोडासा महागडा ठरतोय. कमबॅकची गरज आहे. चांगल्या दर्जाची गोलंदाजी करण्यात माहीर असलेला हा खेळाडू. यावेळेस पहा फ्लिक ऑफ द रिस्ट. फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला बीट करून चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त आघात करत असताना फटका सीमा पार. चौकार. वेगानं पुढे सरकतय. 20 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतय. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना टेंबिवली हा संघ मैदानावरती खेळतोय. सलामीची जोडीमध्ये अजूनही तैनात. या चेंडूवरती पहा निश्चित गती परिवर्तन होतं. बॅटवरती चेंडू आला नाही व्यवस्थितरित्या. एक सिंगल धाव तरी सुद्धा कंप्लीट करतायत. निश्चित धावा कशा येऊ दे येणं गरजेचं असतं. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. धावफलकावरती तब्बल पहिल्या षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तब्बल 21. षटक क्रमांक 2 ला या ठिकाणी सुरुवात केली जाईल. बॅटिंग करत असताना सलामीची जोडी अजूनही मैदानात खेळतायत. दमदार कामगिरी अद्यापपर्यंत करत असताना 21 धावा धावफलकावरती पहिल्या षटकात जोडल्या. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाजीसाठी हर्ष. स्ट्राइक वरती परेश. या मॅच मध्ये आक्रमक. या चेंडूवरती सुद्धा आक्रमण चढवलंय. फटका खेचलाय त्या ठिकाणी. सीमारेषेवरती फिल्डर आहे. आता मात्र चांगल्या दर्जाची फिल्डिंग. सुंदर थ्रो आणि एकच धाव या दरम्यान येते. 22 धावा धावफलकावर. षटक दुसरं चालू असताना 22 धावा स्कोर कार्डवर. स्ट्राइक रोटेट. या वेळेस आपण पाहत असाल स्ट्राइक एंड वरती प्रतीक पाटील. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल निश्चित सामना संकटात असताना बाहेर काढला. संकट मोचकाची भूमिका नेहमीच पार पाडणारा हा खेळाडू टीम टेंबिवली संघासाठी सलामी करतोय. यावेळेस स्ट्राइक येते स्वतःच्या हातामध्ये. प्रतीक पाटील. गोलंदाज हर्ष. यावेळेस पहा इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न आहे. अपील करतायत. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच तटस्थ भूमिकेमध्ये निश्चितच नॉट आउट. मात्र चांगल्या दर्जाचा चेंडू. चांगल्या टप्प्याचा चांगल्या वेगाचा चेंडू पाहायला मिळाला. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क झाला नाही आणि निर्धाव स्वरूपात संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळाला. प्रतीक हर्ष टू प्रतीक असा सामना. यावेळेस पहा खोलवर टप्प्याचा यॉर्कर लेंथ. फटका निश्चितच फसलेला. मात्र विकेटच्या मागे त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळाली. या दरम्यान काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. धाव पूर्ण होईल का आणि यशस्वीरित्या चेक करायचं आहे. बाईचा इशारा आलाय. तिसरे अंपायर येतील या ठिकाणी चेक करतील. थर्ड अंपायर. बाउंड्री चेक करायची आहे. चेक करायचा आहे. निश्चित चेंडू ज्या वेळेला अडवला गेला त्यावेळेला
चौकार, 4 धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. शॉर्ट फाईन लेगला बीट करून चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. पुन्हा 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धावांची मदत येईल, धावफलकाला केली जाईल. स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 28 षटक क्रमांक दुसरं चालू असताना तब्बल 28 धावा धावफलकावर जोडतायत. चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानावरती सलामीची जोडी अजूनही खेळतायत. प्रतीक आणि परेश दोन्ही फलंदाज मैदानात तळ ठोकून खेळतायत. स्ट्राइक वरती प्रतीक पाटील. या चेंडूवर पुन्हा इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच एकच धावील. शांत ठेवतायत, मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवतायत. बाईचा एक चौकार जर आपण वगळला तर चांगल्या दर्जाची गोलंदाजी यावेळेस हर्षच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या षटकात तब्बल 21 धावा आल्या होत्या. या षटकाचा जर विचार केला तर अद्यापर्यंत टोटल स्कोर कार्ड वरती 29. षटकातला पुढचा चेंडू मार्गस्थ होतोय. या चेंडूवर पहा, प्रहार केलाय, फटका चांगला आहे. गॅप सिलेक्शन प्रॉपर. दूरवरनं फिल्डर येत आहेत. चांगल्या दर्जाची फिल्डिंग. पकडून फेकलाय तोपर्यंत दोन धावा कंप्लीट. आणि स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा, 31. चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानावरती. सलामीवीर फलंदाज अजूनही खेळतायत. दोन्ही फलंदाज मैदानावरती तैनात. प्रतीक पाटील आणि त्याला साथ देत असताना परेश. चांगली बॅटिंग राहिली आहे. स्कोर कार्ड वरती तब्बल 31 धावा जोडतायत. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. प्रितेश पाटील गोलंदाजीसाठी येतोय. या अगोदरच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी प्रितेशची राहिली होती. या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. संघाला कमबॅक करून द्यायचा असेल तर चांगल्या दर्जाच्या गोलंदाजीची गरज आहे. पहिला चेंडू भन्नाट वेगवान, चांगल्या दर्जाचा, प्रचंड वेग. सरळ विकेट किपरच्या हातात जात असताना कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. प्रितेश पहिला डॉट. षटकातला पुढचा चेंडू येतोय. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन खेळत असताना प्रतीक पहिला निर्धाव. या चेंडूवरती पहा, जबरदस्त फटका. प्रॉपर टायमिंग. हेलिकॉप्टर उडवत असताना चेंडूला सरळ भिरकावतोय. 4 धावांसाठी दर्जेदार प्रहार, चौकार. तीन स्कोर कार्ड वरती तब्बल 35 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 35. नितेश गायकर, मयूर गायकर, आदित्य गायकर, पप्पू शेठ दुबेले मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. स्पर्धेच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत. सुधीरजी गायकर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत.
मंचावरती फटका पहा, लाजवाब फटका आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पाठवलाय. प्रतीकच्या बॅटमध्ये चेंडू सीमा पार, षटकार. मंचावरती आदरणीय पप्पू दुभेले मान्यवर उपस्थित आहेत. शुभ सन्मान आपण करतो आहोत. पप्पू दुभेले यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. नितीनजी गायकर, मी आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते पप्पू दुभेले मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. यावेळेस पास विकेट अटेम्प्ट, फटका चांगला आहे. प्रतीक पाटीलचा क्लास, चेंडू सीमा पार, षटकार. हा चेंडू चांगला आहे, अपील करतायत आणि निर्धाव स्वरूपात संपन्न होताना पाहायला मिळालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती तब्बल 49 धावा, 49 टीम टेंभिवली. टेंभिवली विपक्ष हायवे दिवे, सामना मैदानावरती षटक क्रमांक 3च्या सांगतेनंतर धावफलकावरती तब्बल 49 धावा जोडतायत. टेंभिवली संघ मैदानावरती खेळतोय. चांगली बॅटिंग, सलामीची जोडी अजूनही मैदानात तैनात, एकही विकेट नाही. हायवे दिवे संघाला जर कमबॅक करायचा असेल तर या विकेट घ्याव्या लागतील. शेवटचं षटक चांगलं टाकावं लागेल, या षटकामध्ये रोखून धरावं लागेल. सलामीचे दोन्ही फलंदाज आक्रमक तुफान माजवत असताना तब्बल 49 धावा धावफलकावर जोडल्यात. शेवटच्या षटकाला सुरुवात. यावेळेस हाफ चेंडू पहा, बॅट फिरवतायत. निश्चितच या ठिकाणी नजरहटी दुर्घटना घटी, व्हाईट बॉलचा इशारा. वाईड +1 अशा 2 धावा येतील, धावफलकाला जोडल्या जातील. निश्चितच विकेट किपरनं चेंडू कलेक्ट केला होता, मात्र नजर थोडीशी चुकली. चेंडू कव्हरच्या हातामध्ये देण्यासाठी निश्चितच फेकला आणि त्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट करतायत हुशारीनं प्रतीक आणि दोन्ही फलंदाज. आपण पाहत असाल परेश चांगल्या पद्धतीने मैदानावरती खेळतायत. तब्बल 51 धावा धावफलकावर, अर्धशतक कंप्लीट झालंय संघाचं. अर्धशतक. गोलंदाजी करत असताना हायवे दिवे संघासाठी गोलंदाज समृद्ध म्हात्रे, अष्टपैलू खेळाडू, या अगोदरच्या मॅचचा हिरो, गोलंदाजी करत असताना शेवटच्या षटकाची जबाबदारी खांद्यावरती घेतली आहे. तब्बल 51 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस पहा, प्रचंड वेगवान चेंडू, काही कळायच्या आत यष्टा उद्ध्वस्त करून टाकतोय. मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये कॅरी करतोय. चांगला खेळ या ठिकाणी संपन्न होतोय.
गोठेकर आणि राये दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. गोठेकर विपक्ष राया दोन्ही संघाचे कर्णधार आपण मंचावरती या. टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. गोलंदाजी करत असताना समृद्ध म्हात्रे या ठिकाणी गोलंदाजी करतोय. प्रतीक पाटीलचा मोठा अडसर दूर करण्यात यश मिळवलंय. चांगल्या दर्जाचा प्रचंड वेगवान चेंडू आपण पाहिला. सरळ यष्टांचा वेध घेताना क्लीन बोल्ड. आदित्य न्यू बॅटर. या चेंडूवर पहा समोरच्या दिशेला फटका खेचलाय. दूरवरनं फिल्डर अडवण्याचा प्रयत्न करतील. भरपूर ताकद या फटक्यात ठोकली होती. आदित्यच्या बॅटमधनं ठोकलेला हा जबरदस्त टेंबिवली ब्रँड षटकार. संघासाठी बॅटिंग करत असताना स्ट्राइक एंड वरती बॅट्समन उच्च दर्जाची बॅटिंग. आदित्यच्या बॅटमधून आलेला हा षटकार विराट कोहलीच्या षटकाराची आठवण येईल मित्रांनो. समोरच्या दिशेला यावेळेस पुन्हा एकदा उडवलंय. मात्र फिल्डर बरोबर चेंडूच्या खाली. झेल टिपला जातोय. मोठा हादरा दिला जाईल. निश्चितच आपलं काम पूर्ण केलं. एक षटकार ठोकला. त्यानंतर तंबूच्या आश्रयाला येत असताना आदित्यचा खेळ समृद्ध म्हात्रे शेवटचं षटक हाताळतोय. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली धावा संख्या जोडतायत. 57 धावा अद्यापर्यंत स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. समृद्ध म्हात्रे संघाचा तारणहार. हायवे दिवे संघासाठी शेवटचं षटक चांगलं हाताळतोय अद्यापर्यंत. टेंबिवलीचा अष्टपैलू मोनिश मैदानाच्या आतमध्ये आला. यावेळेस सुद्धा फसलेला फटका. झेल टिपण्याची सुवर्ण संधी आली होती. मात्र हातात चेंडू स्किड झाला. एक धाव पूर्ण करतायत. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती तब्बल 58 धावा. बॅटिंग करत असताना टेंबिवली टीम हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी. थर्ड अंपायर चेक केलं जाईल. हाईट फॅक्टर फलंदाजाकडनं रिव्ह्यू कॉल केला जातोय. तिसरे पंच आमचे राज भोईर या ठिकाणी चेक करतील. सतत बिझी ठेवलं जात आहे. फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू या ठिकाणी गोलंदाजीसाठी तयार होतोय. समृद्ध म्हात्रे ह्या मॅच मध्ये परेशनं मात्र इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. यावेळेस पहा विकेटच्या मागे त्या ठिकाणी झेल टिपला जातोय. निश्चित झेल सुटला टिपत असताना आणि नाट्यमय घडामोडी मैदानात घडतायत. काय चाललंय आणि या दरम्यान दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि तिसऱ्या धावेसाठी धावत असताना फलंदाज धावबाद. आहेत 60 धावा स्कोर कार्ड वरती. 61चं टार्गेट या ठिकाणी हायवे दिवे या संघासमोर. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. गोठेकर आणि राया या दोन संघांच्या दरम्यान त्या ठिकाणी नाणेफेक केली जाईल.
द्वितीय फेरीची पुढची मॅच. आदरणीय रोशन माळी मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सोनिवली गावचे रोशनजी माळी मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. भूषण घावट मान्यवरांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आलेल्या स्वप्नील गायकर आपण सुद्धा या मंचावरती. स्वप्नीलजी गायकर आदित्य गायकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. आदित्य गायकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. गोटेकर विपक्ष राया अशी मॅच यापुढील सामना. चला जाऊया मैदानावरती. विद्यमान सामना मैदानावरती पेश होतोय. 24 चेंडू आणि तब्बल 61 धावांचा आव्हान या ठिकाणी पाहायला मिळेल. हायवे दिवे संघ मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी उतरलाय. सलामीची जोडी मैदानावर आलेली आहे. आशिष आणि सिद्धेश हे दोन फलंदाज मैदानावर सुरुवात करतील. पहिला चेंडू भन्नाट वेगवान सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना निर्धाव स्वरूपात समाप्त होतोय. गोलंदाजीसाठी प्रतीक पाटील टेंबिवली एक्सप्रेस वेगवान गोलंदाजीसाठी निश्चित सुपरिचित. पहिला चेंडू डॉट फेकलाय. यावेळेस पहा फटका चांगला आहे मात्र बरोबर जागेवरती फिल्डर होता. झेल ड्रॉप कॅच ड्रॉप आणि निश्चित एक धाव पुन्हा कंप्लीट करतायत. एकदा वेल धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलकाला सुरुवात करतायत हायवे दिवे हा संघ मैदानावरती. दमदार सुरुवातीची गरज. प्रतीक पाटील गोलंदाजी करत असताना 2 चेंडू अद्यापपर्यंत फेकलेत. एकच धाव मैदानावर पाहायला मिळते. धावफलकावरती जोडत असताना सलामीची जोडी आशिष पाटील आणि सिद्धेश पाटील. स्ट्राइक एंड वरती सिद्धेश. यावेळेस आक्रमण चढवलाय. फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. लांबी गाठत असताना चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पल्ल्याड. हायवे दिवे ब्रँड षटकार.
निलेश पाटील यांच्या माध्यमातून लागोपाठच्या 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. षटकार येतोय सिद्धेशच्या बॅटमध्ये दमदार स्ट्रोक. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेला लाजवाब आक्रमण. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा धमाका षटकार. ही मॅच रंगतदार होईल मित्रांनो. दोन्ही बाजूनं धुरंधर खेळाडू आहेत. सिद्धेश पाटील आक्रमक झालाय. प्रतीक पाटीलच्या विरोधात आक्रमण चढवलंय. तिसरा षटकार येईल का? आडव्या बॅटने खेळतोय. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेच्या जवळ फिल्डर आहे. चेंडूला पकडलं, फेकलं आणि या दरम्यान 2 धावा कंप्लीट करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मैदानावरती 2 धावा जोडतायत. स्कोर कार्ड पुढे सरकलेला आपल्याला पाहायला मिळेल. 15 या धावसंख्येवरती 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावर. षटक पहिलं चालू आहे. 61 धाव. यावेळेस पहा ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. योगीराज बुटेरे सर व्हाईट बॉल सांगत असताना एका धावेची मदत. स्कोर कार्ड 16 वरती. 61 धावांचं मोठं आव्हान आहे. अशा सुरुवातीची गरज होती. हा चेंडू पहा जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. स्कोर कार्ड वरती 16 धावा. हायवे दिवे विपक्ष टेंबिवली असा सामना मैदानावर. पहिल्या षटकात दमदार सुरुवात झाली आहे. स्कोर कार्ड वरती 16 धावा. अशाच पद्धतीने धावा येणं गरजेचं आहे. निश्चित मैदानावरती सुरुवात अगदी आस्किंग रेटला अनुषंगानं सुरुवात केली आहे. सलामीचे फलंदाज अजूनही मैदानात खेळतायत. आशिष पाटील आणि सिद्धेश पाटील. स्कोर कार्ड वरती 16 धावा जोडल्यात. प्रतीक पाटीलच्या या षटकात 16 धावा आल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतायत. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तैनात केला जाईल. मोनिश पाटील या अगोदरच्या मॅचचा हिरो राहिलेला खेळाडू आहे. चांगल्या दर्जाची गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून आपण पाहिली होती. मोनिश मैदानावरती गोलंदाजी करेल. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन तयार होतोय. यावेळेस आशिष पाटील. आशिष आणि सिद्धेश या 2 फलंदाजांवरती विश्वास दाखवलाय हायवे दिवे संघ मैदानावरती. निलेश गायकर यांच्याकडनं 3 षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. या चेंडूवर पहा बॅट फिरवली, मात्र बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन आलं नाही. निर्धाव स्वरूपात समाप्त होत असताना चांगला चेंडू. मोनिश पाटील पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल तर अतिशय दर्जेदार खेळाडू. गोलंदाजी सुद्धा सुंदर केली होती. या मॅच मध्ये सुद्धा सुरुवात चांगली केली आहे. पहिला चेंडू जर आपण पाहिला असेल तर कुठल्याही प्रकारची धाव नाही. हा सुद्धा सुंदर चेंडू आहे. फुलर लेनचा बॉडी लाईन सरळ विकेट किपरच्या स्वाधीन. फलंदाजाला निश्चित 4 मुंड्या चित करणारी गोलंदाजी. चांगला टप्पा, भन्नाट वेग. लेफ्ट आर्म मारा करत असताना मोनिश पाटील. टेंबिवली संघासाठी हे दुसरं षटक. हायवे दिवे हा संघ सुद्धा मित्रांनो ताकदवर बॅटिंग साठी ओळखला जातो. षटक पहिलं संपलं त्यावेळेला 16 धावा होत्या. षटक दुसरं चालू झालंय. या षटकाच्या 2 चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. धावा आल्या नाहीत. यावेळेस हा पहा पंचांच्या अगदी बाजूने चेंडूला काढतोय. प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. वेगानं सीमा पार चौकार.
थोडासा शांत राहिला होता. त्यानंतर आपण पाहत असाल या चेंडूवरती आक्रमक प्रहार केला. आशिष पाटील चेंडू 4 धाबांसाठी बाहेर पाठवलाय. 4 धाबांची मदत स्कोर कार्ड वरती एकंदरीत आपण पाहू शकाल तर 20 हा आकडा आपल्याला बघायला मिळेल. षटक तिसरं चालू आहे. गोलंदाज मोनिश पाटील गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये आपण पाहाल तर 3 चेंडू फेकलेत, 4 धाबा खर्च केल्यात. यावेळेस सुद्धा खेळलेला फटका त्या ठिकाणी शॉट फाईन लेग वरती चेंडूला अडवलं जातं. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होईल आणि या 2 धाबा यशस्वी कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबांची मदत स्कोर कार्डला करतायत. 2 धाबा येतील. 2 धाबांच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल ते 22 वरती जाऊन पोहोचलंय. 22. दुसरं षटक मोनिश पाटील. स्ट्राईक एंड वरती आशिष पाटील खेळतोय. एक चौकार या षटकात आलाय. मोठ्या फटक्यांची गरज आहे. धावफलकाला आकार देणं, धावफलकाला निश्चित गती प्राप्त करून देणं गरजेचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा. गोलंदाज थोडीशी मदत करत असताना अवांतरच्या स्वरूपात एक धाब येते, धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड वरती 23 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 23 ऑन द बोर्ड. 23 धाबा धावफलकावरती. मुनीचा हा चेंडू यावेळेस 6 फुलटो चेंडू होता. नक्कीच अगदी पडून धडपडून खेळलेला फटका. मात्र धाव कंप्लीट करतायत जाबाज खिलाडी. दोन्ही संघ मातब्बर, दोन्ही संघ ताकदवर आहेत. मैदानावरती संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. विजय जोपर्यंत पदरात पडत नाही तोपर्यंत शर्तीचे प्रयत्न मैदानावरती करायचे. या अनुषंगाने दोन्ही संघ खेळतायत. एक सिंगल आली आहे धावफलकावरती. आपण पाहाल तर 24 धाबा आपण पाहताय. षटक चालू असताना हे दुसरं 24 धाबा धावफलकावर. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू या ठिकाणी मार्गस्थ होतोय. यावेळेस हा सुद्धा चेंडू चांगला आहे. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन. मोनिश पाटीलचं एक चांगलं षटक या ठिकाणी संपन्न होतंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती आहेत त्या 24 धावा. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जात आहे. राया विरुद्ध गोठेकर या 2 संघांच्या दरम्यान नाणेफेक केली जात आहे. आरसीसी राया संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आणि फिल्डिंगचं पाचारण मास्टर 7900 आई गावदेवी गोठेकर बी या संघाला दिलंय. दोन षटकं संपली आहेत. धावफलकावरती आहेत 24 धावा. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. 37 धावांचं आव्हान. सलामीची जोडी मैदानात अजून खेळतायत आशिष पाटील आणि सिद्धेश पाटील. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. पहिला चेंडू ऑन साइडला. वाईडिश लॉंगॉनला फिल्डिंग सुंदर पाहायला मिळाली. पकडलं, फेकलं. एक सिंगल धाव. एकच धाव येईल. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर 25 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 11 चेंडू आणि आता 36 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 36 धावा. यावेळेस पुन्हा एकदा फुलटो चेंडू ऑन साइडला खेळलाय.
सीमारेषेवरती चांगली फिल्डिंग पकडलंय, मात्र यावेळेस 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धावांची मदत येईल, धावफलकावरती जोडली जाईल. टेंबिवली विपक्ष हायवे दिवे अशी मॅच मैदानावरती चालू आहे. 27 धावा 27. चौकार षटकार येणं अनिवार्य आहे, मोठे फटके येणं गरजेचं आहे. हायवे दिवेला हा सामना हायवे दिवेला हा सामना जिंकायचा असेल तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज. यावेळेस पुन्हा एकदा खेळलेला फटका ऑनसाइडला, दूरवरनं फिल्डर येतोय. एक टप्प्यावरती चेंडूला अडवलं, फेकलं, रॉकेट थ्रो आणि एकच धाव. सिंगल एका धावेवरती संतुष्ट राहत आहेत. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती 28-28. षटक चांगलं राहिलंय. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहत आहेत. 3 चेंडू फेकले, 4 धावा खर्च केल्यात. गोलंदाज सोहम पाटील. तिसऱ्या षटकाची जबाबदारी टेंबिवली संघासाठी. या चेंडूवरती मिसटायमिंग स्ट्रोक स्वतः कीपर येतोय. चांगल्या पद्धतीने झेलला कलेक्ट करत असताना दर्जेदार झेल, फलंदाज फेल. हायवे दिवे या संघाला फलंदाज बाद होतोय. आशिष पाटील तंबूच्या आश्रयाला. शैलेशला साथ देण्यासाठी फलंदाज मैदानावरती विकी म्हात्रे. आठ चेंडू आणि 33 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 8 चेंडू 33 धावा. मोठे फटके मारावे लागतील. हा चेंडू पहा, निश्चित इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न सरळ विकेट किपरच्या स्वाधीन जात असताना चांगल्या पद्धतीने निर्धाव स्वरूपात संपन्न होतोय. चांगली गोलंदाजी, दर्जेदार टप्प्यावरती सुंदर भेदक मारा. संघासाठी विश्वस्त षटक या ठिकाणी टाकत असताना टेंबिवली टीम साठी सोहम पाटील. यावेळी सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू अलॉग द कार्पेट ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी धावले आणि 2 धावा या दरम्यान कंप्लीट करतायत दोन्ही फलंदाज. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. धावफलकावरती 30 धावा 30. सोळा धावा आल्या होत्या, असं वाटलं होतं की काटेकी टक्कर पाहायला मिळेल. आता मात्र समीकरण पहा, शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 31 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. हायवे दिवे या संघाला विजय मिळवायचा असेल तर प्रत्येक चेंडूवरती प्रहारांची गरज, चौकार षटकारांची गरज आहे. गोलंदाज गोलंदाजीसाठी आदित्य. अष्टपैलू खेळाडू टेंबिवली संघासाठी शेवटचं षटक या ठिकाणी घेऊन येतोय. स्ट्राइक एंड वरती सिद्धेश. यावेळेस पहा, हा फुलट चेंडू आहे. बॉडी लाईन फटका चांगला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 27 धावांची गरज आहे. 5 चेंडू 27 धावा. प्रत्येक चेंडूवरती षटकारांची गरज, प्रत्येक चेंडूवरती वज्र प्रहाराची गरज, प्रत्येक चेंडूवरती आक्रमणाची गरज. स्ट्राइक एंडवरती बॅट्समन सिद्धेश पाटील संघर्ष चांगला केलाय, अजूनही मैदानात खेळतोय. यावेळेस प्रहार केलाय, फटका निश्चितच फसलेला आपण पाहत असाल. चेंडूच्या खाली फिल्डर चांगला झेल, माघारी परतवला जाईल. विजय खिशामध्ये घालत असताना टीम टेंभिवली चांगलं क्रिकेट मैदानावरच्या आतमध्ये पेश केलं. सुरुवातीला तब्बल 60 धावा जमा केल्या पूर्वार्धामध्ये 4 षटकांमध्ये आणि 61 धावांचं मोठं आव्हान या ठिकाणी ठेवलं होतं. या 61 धावांच्या आव्हानासमोर थोडीशी गडगडताना पाहायला मिळाली टीम हायवे दिवे. शेवटच्या षटकात आपण आहोत. गोलंदाज आदित्य गोलंदाजी करतोय. हा सुद्धा चेंडू दर्जेदार येतोय, सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना. निश्चित आपण पाहत असाल तर शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि जवळपास विजयाच्या समीप, विजयाच्या जवळ पोहोचलेली टीम मैदानावरती टेंभिवली. यावेळेस पहा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतरची खून करत असताना पंच कुणाल पेनकर. यावेळेस आज सुद्धा चेंडू चांगला आहे, चांगल्या टप्प्यावरती ही दर्जेदार गोलंदाजी सातत्यानं पाहायला मिळते. सुंदर क्रिकेट मैदानावरती पेश करत असताना टीम टेंभिवली विजयाच्या समीप, विजयाच्या जवळ, विजयाच्या नजीक. यावेळेस सुद्धा अलॉंग द कार्पेट खेळलाय. निश्चितच मिड ऑफ वरती चांगल्या दर्जाची फिल्डिंग, पकडलं फेकलं, एक धाव. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जवळपास दृष्टिक्षेपापासून विजय दूर जात असताना संघ हायवे दिवेच्या. यावेळेस सुद्धा मिस टायमिंग. निश्चित सुरुवातीला आपण पाहिलं असेल पूर्वार्धामध्ये तब्बल 60 धावा खर्च केल्या, 61 धावा बनवत असताना इथून मात्र थोडीशी पिछाड पाहायला मिळाली. वेल प्लेड बॉईज. चांगला क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये टेंभिवली संघानं दाखवला. तितक्याच दर्जाचं क्रिकेट आपण पाहिलं असेल तर हायवे दिवेनं सुद्धा दाखवलं. दोन्ही संघांचं खूप सारं कौतुक करूया. मॅच फिनिश, टेंभिवली विन.